So, in this third module about science and technology, we are at the seventh unit, which is development and nature of science. Why this module is important? The science is a very important thing in a whole array of life. Without science, you're not going to do anything in a good way. हं? सो शोध लागल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही. पण तसं असताना आपण जेव्हा ट्रेडिशनल पॅराडाईम्स जे असतो ते निग्लेक्ट करत असतो, रिजेक्ट करत असतो, तेव्हा आपण त्याच्याबरोबर चालणाऱ्या सस्टेनेबिलिटीला, सर्व्हायव्हलच्या किंवा जगण्याच्या कंप्लीट जी चेन असते, तिलाही धोका पोचवत असतो. असं म्हणतात की डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट कॅनॉट गो हँड इन हँड. सो तुम्हाला पटतंय का हे वाक्य? डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट कांट गो हँड इन हँड. आपलं पर्यावरण आणि आपली जी डेव्हलपमेंट, आपला जो विकास आहे, तो एकमेकांच्या बरोबर जाऊ शकत नाही, असं म्हटलं जातं. इज इट ट्रू? काय वाटतं तुम्हाला? येस कैवल्य? एनीबडी? खरंच कुणाला काहीच वाटत नाही? प्लीज तुमचे माईक उघडा. तुम्हाला माहिती आहे या काइंड ऑफ थिंग्स आपण एकमेकांशी बोलूनच सॉल्व्ह करतो, राईट? टेल मी. ओके. सो मला वाटतं तुम्हाला याविषयी काहीतरी ओपिनियन फॉर्म करायला हा धडा शिकायला लागेल आणि आपण तो प्रयत्न करूया. तुम्ही जर उत्तरं दिली नाहीत तर तुम्हाला माहिती आहे मी हा धडा प्रेमळपणे नुसताच डिक्लेअर करू शकते, कारण तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीये त्याचा अर्थ तुम्हाला सगळं येत आहे, किंवा काहीच येत नाहीये आणि तसं न सांगितल्यामुळे तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाहीये. Science and technology plays an important and very interesting role in developing a human civilization since the ancient time. However, it will be interesting to note that the term science, as we know now today, was known as natural philosophy from the 1200s in until 1840s. So, science या शब्दाऐवजी, विज्ञान या शब्दाऐवजी नॅचरल फिलॉसॉफी, नैसर्गिक तत्वज्ञान या शब्दाच्या किंवा या टर्मच्या अंडर आपण सायन्स हा शब्द वापरत होतो, किंवा सायन्स ही टर्मिनॉलॉजी न वापरता नॅचरल फिलॉसॉफी वापरत होतो 1200 पासून ते 1840 पर्यंत. ओके. In the present chapter, we will trace the journey of natural philosophy to science from the ancient culture to the age of reason and enlightenment. म्हणजे थोडक्यात आपण थोडीशी गोष्ट, थोडासा स्टोरी पार्ट बघणार आहोत. सो आतापर्यंत आपण तो 1200 ते 1840 मधला प्रवास बघणार आहोत. ओके. एटिमॉलॉजिकली द सायन्स केम फ्रॉम द लॅटिन वर्ड सायंटिका. ओके. सो हा तो वर्ड आहे आणि हा तो तुमचा MCQ असू शकतो. सो सायन्स केम फ्रॉम अ लॅटिन वर्ड नेम ॲज सायंटिका, सायंटिया, मीनिंग नॉलेज. सो सायंटिया नावाचा वर्ड आहे. ओके. Tell me, what is the original Latin word for science? Peeps, आवाज, प्रश्न आणि उत्तर. What is the original Latin word for science? तुम्हाला थोडंसं Scientia. करेक्ट. Scientia. व्हेरी गुड. सायंटिया, राईट? मीनिंग नॉलेज. सो सायंटिया याचं मीनिंग काय होतं? नॉलेज असं होतं, बरोबर? सायन्स ॲज अ सिस्टमॅटिक एंडवर acquires knowledge in the form of testable explanations and predictions about universe. सो योग्य प्रकारे नॉलेज अक्वायर करणं, त्याचं एक्सप्लेनेशन देणं, जे टेस्ट करू शकतो, जी प्रूव्ह करता येतात, आणि प्रिडिक्शन अबाउट द युनिवर्स, जग कसं आहे, विश्व कसं आहे, गॅलॅक्सीज अँड ऑल दोज थिंग्स, हे कसं आहे याविषयीचं, त्यापासून अगदी छोटा ॲटम कसा आहे इथपर्यंतचं एक्सप्लेनेशन देणं, प्रेडिक्शन करणं आणि प्रूफ देणं. सायन्स uses two basic tools, namely observation and experimentation.
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सायन्समध्ये काय, इव्हन आपल्या नॉर्मल लाईफमध्ये काय, एखादी गोष्ट मेन्शन करायला, एक्सप्लेन करायला 2 रस्ते वापरले जातात. जे आता तुम्ही रिसर्च पेपरमध्ये पण वापरताय. आणि मला फारच दुःखाने असं म्हणायला लागतंय, की तुम्ही अजून कुणीही कामाला सुरुवात केलेली नाहीये. खूप जण असे आहेत, की ज्यांनी हातही लावला नाहीये. द क्लॉक इज टिकिंग. तुमच्या हातात आता फक्त 15 दिवस उरलेत आणि तुम्हाला वाटतंय 15 दिवस खूप आहेत, पण ते नाही आहेत. ओके? सो तुम्ही जर कामाला सुरुवात केली नसेल, इट्स युअर लॉस. ओके. सो ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंटेशनच्या माध्यमातून एखादी गोष्ट डिस्क्राईब करणं, एखादं डिफरंट फेनॉमेनॉन एक्सप्लेन करणं शक्य असतं. In its etymological meaning, it comes very near to the Greek term logos, which means reason, giving an account, or the English suffix logy, which stands for the study of the certain subject. असा विचार करा, पॅथॉलॉजी, सायकोलॉजी, फिजिओलॉजी, कुठल्याही प्रकारच्या शब्दाला जेव्हा लॉजी असा आपण सफिक्स लावतो, सफिक्स याचा अर्थ उपसर्ग असा असतो मराठीत. सो जेव्हा सफिक्स लावला जातो तेव्हा त्याचा अर्थ असतो अ स्टडी ऑफ अ सर्टन सब्जेक्ट. पॅथीचा सब्जेक्ट आहे पॅथॉलॉजी, फिजिक्सचा सब्जेक्ट आहे म्हणजे फिजिकल बॉडीचा फिजिओलॉजी, सायकिक किंवा सायकचं सब्जेक्ट आहे, दॅट मीन्स तुमच्या माइंडसेटचा सायकॉलॉजी असं. सो मी तुम्हाला ही सगळी बोरिंग माहिती का देते, तर तुम्हाला आपण तेच बघणार आहोत या धड्यात, की कशा प्रकारे आपण एका शब्दाकडून दुसऱ्या शब्दाकडे गेलो, याचा अर्थ सायन्स या शब्दाला कसं महत्व प्राप्त झालं. ओके. सो ग्रीक टर्म लोगोस, त्याच्यापासून ज्याचं मिनिंग होतं रिझन, आणि त्या रिझन मधून आपण आलो लॉजी या सफिक्सकडे इंग्लिश मधल्या. फॉर एक्झाम्पल थिओलॉजी. थिओ म्हणजे गॉड, लॉजी म्हणजे सायन्स. थिओलॉजी, द सायन्स ऑफ लर्निंग अबाउट गॉड, meaning discourse on God or a religion, and a biology means bio means organism, and logy means science. So meaning scientific study of life and a living organism. So that is a biology. However, about science, science continues to be used in broad sense, determining or denoting reliable knowledge about the topic. And in the sense, all branches of learning from music and economics to chemistry and physics, as well as philosophy, can be regarded as science. Though many of these are completely unrelated and has little to do with science per se. सो असा विचार करा, सायन्स या एका अम्ब्रेला खाली भरपूर मोठ्या प्रकारचं ब्रँचेस येतात, खूप मोठ्या प्रकारचे एरियाज येतात. कुठपासून ते तुम्हाला सांगितलंय त्यांनी. त्यात म्युझिक, इकॉनॉमिक्स याच्यापासून केमिस्ट्री पर्यंत, फिजिक्स पर्यंत आणि फिलॉसॉफी वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या अम्ब्रेलाच्या अंडर येतात. डज दॅट मीन हे सगळे लोक मूर्ख आहेत आणि याला सायन्स म्हणतात? तुम्हाला असं वाटतं का? असं नाहीये. सायन्स या शब्दाच्या अंडर खूप सारी गोष्टी येतात, कारण सायन्स या शब्दाची डेफिनेशनच अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ फॅक्च्युअल नॉलेज ऑब्टेन्ड बाय द यूज ऑफ सायंटिफिक मेथड अशी आहे. साधं उत्तर घेऊया. म्युझिक कसं काय सायन्स आहे? 7 सूर कोणते आहेत माहिती तुम्हाला हिंदुस्थानी संगीतातले? रिअली तुम्ही झोपायला येता का या क्लासमध्ये, की बोर झालाय आता मॅडम जरा दिसू देत तोंड माझं म्हणून? सा रे ग म प ध नि सा. करेक्ट. सो सॉरी. सो सारे गम पधनिसा असे सूर आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटवर, बासरीच्या त्या त्या छोट्या छोट्या होल्सवरती किंवा पेटीच्या त्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरती आपल्या स्वरयंत्रातून येणारा आवाज सगळे वेगळे वेगळे असतात की नाही रे, पण तरी त्यांचं एक सर्टन आवाज सा रे ग म पधनिसा या 7 आणि तत्सम जवळच्या सुरांमध्ये बांधला जातो. सो दॅट इज अ scientific method of composing music.
म्हणजेच त्याच्याबद्दल नॉलेज ऑब्टेन करणं त्यात पुढे काहीतरी आणखीन वेगळ्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट करणं इज अ सायन्स. अँड दॅट्स हाऊ द डेफिनेशन ऑफ द सायन्स ब्रिंग्स आउट सो मेनी सब्जेक्ट. एन्शियंट कल्चरमध्ये कशा प्रकारे सायन्स जवळ आलं, कशा प्रकारे सायन्स पुढे आलं, तुम्हाला मी ओपन ठेवते. हा पॅरेग्राफ वाचून तुम्ही मला सांगायचंय, हा पॅरेग्राफ, की ऍक्च्युली काय झालं, कशाबद्दल बोलतोय आपण. तुम्ही वाचता असं इमॅजिन करते मी. विचार करा की ह्युमन बिंग्स जे आहेत ते ऑब्झर्वंट आहेत, ते सतत निरीक्षण करत असतात. जेव्हा तुमच्या समोर मी एक असा सिनारिओ म्हणते आणि त्या सिनारिओमध्ये काय झालं असेल असं इमॅजिन करा. खूप एन्शियंट माणसं आहेत ज्यांना आपण पूर्वी हिस्ट्री किंवा इव्होल्युशन पिरियड मधली म्हणतो लोक, बरोबर. सो ती लोक जेव्हा त्यांनी अचानक समोर वारा बघितलाय आणि तो वारा आल्यावर काळे ढग आले आणि काळे ढग आल्यावर अचानक त्यांच्यावर थेंब म्हणून पाऊस पडायला लागलाय, कुठले तरी थेंब आकाशातून खाली अंगावर आलेत पाण्यासारखे. काय झालं असेल त्यांनी पहिल्यांदा जेव्हा गडगडाट ऐकून विजा चमकताना पाहिलं असेल, गुहेत राहत होते कारण ते, तर त्यांनी काय बघितलं असेल, त्यांना काय वाटलं असेल. पहिल्यांदा जेव्हा दोन झाडं एकमेकांवर घासून आग लागताना बघितलं असेल, वणवे पेटताना बघितलं असेल आणि त्या आगीत जळायला होतं हे लक्षात आलं असेल, किंवा भाजतंय, गरम आहे, काय झालं असेल त्यांचं. वो डरे होंगे. करेक्ट, भीती वाटली असेल. येस, भीती वाटली असेल त्यांना खूप जास्त. त्यांनी ऑब्झर्व केलं असेल. करेक्ट. पण ऑब्झर्व कधी करता येतं आपल्याला, जेव्हा आपण त्याच्यापासून 4 फूट लांब होतो. असा विचार करा, जेव्हा अमेझॉनमध्ये आग लागते आपण बघू शकतो, ओके अमेझॉनमध्ये आग लागली आहे. पण जेव्हा माझ्या समोर आग लागलेली असते तेव्हा मला ऑब्झर्व करायला इतका वेळ नसतो, कारण मला माझा जीव वाचवायचा असतो. दॅट मीन्स मला सर्व्हायव्हल गरजेचं असतं. एकदा ते सर्व्हायव्हल जमलं, या गोष्टींपासून हळूहळू लक्षात आलं की ओके, मी जर आगीच्या जवळ गेले तर मला भाजायला होत आहे, मला जळायला होत आहे. दॅट मीन्स मला या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. दॅट इज अ ग्रोथ पॉइंट. दॅट इज अ न्यू डिस्कव्हरी फॉर हिम ऑर हर. इन अ वे कुठल्याही ह्युमन बिईंगसाठी हा जर पाऊस आहे त्याच्यात भिजलं तर म्हणजे त्यात ते थेंब अंगावर आले तर भिजायला होत आहे, हे जेव्हा लक्षात येतं, दॅट इज द टाइम ऑफ डिस्कव्हरी. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टीमधून सर्व्हायव्हलला पोचतो आपण. This led to their survival and growth of science in the ancient times. Science in the ancient cultures began with the observation of a natural phenomenon and crude attempts at explaining the given phenomenon. मगाशी म्हटलं तसं तुम्हाला की कशा प्रकारे जर समजा एक तुम्ही ती ऍड बघता की नाही मला माहित नाही, मला वाटतं ती मंचची ऍड आहे. कशी आहे, एक एन्शियंट अश्मयुगीन माणूस, स्टोन एज मॅन, तो चाक बनवत असतो आणि ते कसं, कोणत्या आकारात चाक असतं बघितलंय तुम्ही ऍड ती? नो मॅम. ओके, सो ती ऍड की तो स्क्वेअर शेपचे. एक्झॅक्टली स्क्वेअर शेपचं चाक असतं, राईट. आणि मग ते लोक मंच खातात आणि अचानक ते चाकाचा आकार म्हणजे बदलतो, राईट. ते त्याला बदललेलं दाखवतात, वाय नॉट, किंवा असं काहीतरी त्यांची टॅगलाईन आहे, राईट. आणि मग ते चाक कोणत्या आकाराचं होतं? सर्कल. करेक्ट. सर. सो सर्कल आकाराचं होतं. ऍज इट इज असा विचार करा की तो एक्सपेरिमेंट आहे, ते ऑब्झर्वेशन आहे की स्क्वेअर चाकापेक्षा सर्कल चाक हे जास्त पटापट पुढे जात आहे, गती येते, राईट. फॉर एक्झाम्पल, द प्री हिस्टॉरिक ह्युमन ऑब्झर्व अँड एक्सपेरिमेंटेड विथ द कल्टिवेशन ऑफ मेज. मेज म्हणजे काय? बुलबुलैया. मका. करेक्ट, मका, किंवा आपण सिरियल असं म्हणू त्याला, राईट. सो मेजचं जेव्हा कल्टिवेशन केलं गेलं तेव्हा मेजच्या कल्टिवेशन मध्ये सिम्पली त्याला लक्षात आलं की जेव्हा त्याने
कशा प्रकारे कल्टिवेट केलं, जेव्हा सीड्स पडल्या मातीत तेव्हा त्यातून रोप कसं उगवलं आणि ह्या रोपापासून आपल्याला कसा फायदा झाला, ते खाता कसं येतंय. सो त्याने हे जेव्हा कल्टिवेशन ऑब्झर्व केलं, त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट केले असतील आणि ती ट्रेडिशन पुढे पास केली, त्यांनी ते नॉलेज पुढे पास ऑन केलं फ्युचर जनरेशनला. ओरल ट्रेडिशन, ज्याला मौखिक ज्ञान असं म्हणतात. इट वॉज नॉट रिटन and it was long back 9,000 years ago in the southern Mexico before the development of writing system. म्हणजे 9,000 वर्षापूर्वी कुठेतरी दक्षिण मेक्सिकोमध्ये हे ज्ञान कोणत्या तरी एका माणसाने बघून ऑब्झर्व करून त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट करून त्याचा अंदाज घेऊन आपल्या पुढच्या पिढीला दिलं. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द एन्शियंट मॅन was more concerned to know the how to the things rather than why to the things. हे का होतंय हे बघण्याऐवजी तो हे कसं होतंय हे बघण्याकडे त्याचा जास्त कल होता. आज मात्र संशोधकांना का हा प्रश्न जास्त भेडसावतो, कारण आता आपल्याकडे हाऊ कसं याच्यापेक्षा का या गोष्टीपर्यंत स्थिरता आली. आपण असा विचार करतो की का सगळे ग्रह सूर्याभोवती फिरत होते आहेत असणारे. ओके, व्हेरॅज कसा सूर्य उगवतोय, कसा सूर्य मावळतोय, आकाशात पक्षी का म्हणजे कसे उडतायत हे बघणं, हे त्या काळचं जास्त विचार करण्याचं माणसाचं गरज होती, एन्शियंट माणसाची. त्याला या सगळ्यातून सर्वाईव्ह व्हायचं होतं. द हिस्ट्री ऑफ सायन्स इन अर्ली कल्चर्स इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज प्रोटो सायन्स. सो अर्ली कल्चर्स मधलं सायन्सची जी हिस्ट्री आहे त्याला प्रोटो सायन्स असंही म्हटलं जातं. पुन्हा एकदा, दिस कॅन बी अ गुड MCQ किंवा मोठ्या प्रश्नांमध्ये पण त्याचा वापर करता येऊ शकतो. दॅट प्रिसिड्स द इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग, म्हणजे लिहिण्याच्या आधी जेव्हा सायन्सचा वापर केला जायचा, लिहिण्याच्या आधी सायन्सची जी प्रगती झाली होती त्याला प्रोटो सायन्स असं म्हणतात. विच वॉज अगेन 3500 BC, म्हणजे बिफोर क्राइस्ट. सो 3500 ख्रिस्तपूर्व वर्षामागे हे सगळं दिसतं घडून आलेलं. अँड द कीपिंग ऑफ रायटिंग रेकॉर्ड्स अँड देन 10 मिलियन इयर्स अकॉर्डिंग टू द करंट थिअरीज. आणि त्यामुळे 10 मिलियन वर्षापूर्वी ची रायटिंग रेकॉर्ड्स टू करंट थिअरीज हा एवढा मोठा सायन्सचा प्रवास आहे. 10 million is a huge years. So let's see, there are different ages, different eras. पहिला era आहे तो पॅलिओलिथिक एज आहे. पॅलिओलिथिक एज इज अ ओल्ड स्टोन एज. मलाही हा शब्द खरंच नवीन आहे बरं का, पॅलिओलिथिक एज. बघूया बरं, तुम्हाला काही माहितीये का याच्याबद्दल? नो मॅम. नो मॅम. ओके, सो पॅलिओलिथिक एज, कूल. आय गेस मला काहीतरी सापडलंय, आपण बघूया ते कितपत चांगलं आहे, माहिती नाही मला. लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन विथ यू. ओल्ड स्टोन एज. करेक्ट, ओल्ड स्टोन एज. Rather than just reading it, watching it is a good thing, right? So Paleolithic आता आपल्याला माहिती आहे, it's a old stone age, whereas Neolithic is a new stone age. पेलिओलिथिक आयुष्याबद्दल जेव्हा बघतो आपण माणसाच्या ह्युमन इव्होल्युशन मध्ये, तेव्हा आपण जवळजवळ 2 लाख ते, आता यांनी बघा तुम्ही केवढा मोठा पिरियड दिला इथे, बरोबर, 10,000 ते 9,000 BC बिफोर क्राइस्ट, इथपर्यंत मोठा लाईफ स्पॅन आहे हा. ओके, इट इज डिराइव्ड फ्रॉम द टाइप्स ऑफ प्रिमिटिव्ह स्टोन टूल्स. तुम्हाला माहितीये, कार्बन डेटिंग सारखं गोष्टी वापरून ठरवता येतं आपल्याला की एखाद्या आर्टिफॅक्टचं आयुष्य किती आहे, बरोबर. दे यूज फायर फॉर लाईट हीट कुकिंग. कुकिंग म्हणजे ऑब्व्हियसली ते काही पिझ्झा बनवत नव्हते किंवा असं काही गोष्टी नाही, आमटी भात पण नाही, ते प्राण्यांची जे मांस असेल ते भाजून खात असणार, बरोबर ना. इन्व्हेन्शन ऑफ स्टोन फॉर वेपन्स आणि टूल्स सच ॲज डॅगर्स, स्पियर पॉइंट्स, ॲक्सेस चॉपर्स, स्क्रेपर्स. असं डॅगर्स म्हणजे तुम्हाला माहित चाकू,
स्पियर पॉइंट म्हणजे भाल्याची टोकं, ॲक्सेस म्हणजे कुऱ्हाडी, चॉपर म्हणजे कटर असं आपण म्हणू शकतो. सो स्क्रॅपर म्हणजे मला वाटतं स्किन काढून घेण्यासाठीचं हे असणार. त्यांच्याकडे कुठल्याही म्हणजे रिलिजियस रिच्युअल्स होत्या. रिलिजियस म्हणजे कुठचा धर्म असं नाही. आता असं विचार करा, पाऊस त्यांना पाणी देतोय, पण अचानक वीज कडकली, वीज खाली आली तर ती त्यांना भीती घालते. सो ते निसर्गातल्या गोष्टींना देव मानत होते. हे सगळे लोक निसर्ग पूजक होते. ओके. सो प्रिझर्वेशन ऑफ कल्चर, लँग्वेज यूज, कम्युनिकेशन अशा गोष्टी फार डेव्हलप झालेल्या नसल्या तरी त्या अस्तित्वात होत्या. त्या त्यांच्या त्या पेंटिंग्स वरून दिसतात. मी जर बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारची आर्टवर्क्स, डेकोरेटेड टूल्स, वेपन्स, स्मॉल फिगर्स लाईक वेनस ऑफ विलेंडॉर्फ, दॅट इज फर्टिलिटीचा गॉड मे बी. त्याच्यानंतर टू लार्ज साईज ॲनिमल पेंटिंग्स ऑन द वॉल्स आर फाउंड ऑन द लॅस्कॉक्स केव्स, ज्यांचं डेट 14,000 ते 13,500 BC इथपर्यंत मागे जातं साऊथ वेस्ट फ्रान्समध्ये. आणि अल्टामिरा केव्स 14,000 ते 9,500 मागे BC स्पेनमध्ये सापडतात. महाराष्ट्रात वगैरे सुद्धा कुठे सापडतात याची मगाशी आपण त्या व्हिडिओमध्ये गोष्ट पाहिली. सो हे लोक कुठल्याही प्रकारचं रायटिंग रेकॉर्ड न ठेवता सोडून गेले, कारण त्यावेळी रायटिंग डेव्हलप झालेलं नव्हतं. दॅट मीन्स या प्रकारचं आर्ट, सापडलेले आर्टिफॅक्ट ह्याच्यावरनच ती संस्कृती कशी होती, तो माणूस कसा जगत होता हे लक्षात येतं. ॲट द एंड ऑफ पॅलिओलिथिक एरिया नाही, एरा म्हणजे संस्कृती किंवा एज, देर वेर परहॅप्स ओव्हर 5 मिलियन इनहॅबिटंट्स ऑन द अर्थ. म्हणजे जवळजवळ 5 मिलियन लोक पृथ्वीवर होते जवळजवळ. इनहॅबिटंट्स माणसं नाही म्हणता येणार, जीव असं आपण म्हणू, जे असं जीव आपण समोर बघतो मॅमल्स सारखे, तेवढे लोक जवळजवळ होते. पुढे आपण प्रवेश करतो निओलिथिक एरियामध्ये. ओके. सो निओलिथिक एरिया किंवा त्याला ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन असंही म्हटलं जातं, ही पॅलिओलिथिक एज नंतरच्या पुढची म्हणजे नवीन स्टोन एज आहे. ओके. सेटलमेंट जी होती ती या लोकांची सेटलमेंट ही आपल्याला युरोप, आफ्रिका, एशिया आणि वेस्टर्न हेमिस्फिअर्स मध्ये दिसून येते. जवळजवळ पुढच्या 3,500 वर्षात म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी जगात खूप मोठ्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं. त्यांची निसर्गाबरोबरची रिलेशन बदलली. त्यांचं असा विचार करा, एकमेकांवरचा डिपेंडंटनेस आणि निसर्गावरचा डिपेंडंटनेस हा होता तो थोडासा कमी होत गेला निसर्गावरचा. ते थोडेसे इंडिपेंडन्सीकडे झुकायला लागले असं म्हटलं जातं. पण मला नाही, म्हणजे पर्सनली असं म्हणू की आपण त्यांनी नव्या प्रकारच्या लाईफ जगायला सुरुवात केली. आपला निसर्गावरचा डिपेंडन्स कमी होतो हा विचार मला थोडासा खटकतो, मला नाही पटत, पण ठीक आहे. ह्युमन बीइंग्स लर्न टू मॅनिप्युलेट नेचर. या वी थॉट की आपण नेचरवर आपला काय म्हणू पंजा बसवू शकतो, आपण नेचरला टाचेखाली ठेवू शकतो. मला वाटतं आपण सध्याच्या काही काळात लगेचच शिकलोय ते की नाही, आपण काही नेचरवर असा आपला अधिकार गाजवू शकत नाही. एका क्षणात निसर्ग आपल्याला आपल्या असल्या नसल्या गोष्टीवरून उठवू शकतो. बरोबर आहे. पण थोडक्यात ते थोडेसे इंडिपेंडंट व्हायचा प्रयत्न करत होते ह्युमन बीइंग्स. दे इन्व्हेंटेड ॲग्रिकल्चर, दे अलाउड प्रोडक्शन ऑफ फूड सरप्लस, म्हणजे थोडक्यात उद्याचं अन्न ते आज बनवू लागले. ओ सॉरी 10 वाजलेत नाही का. थँक गॉड तुम्हाला सांगितलंच, बरं आलं. आज आपण इथेच थांबूया, आपण उद्यापासून पुढे सुरू करूया. ओके. सो सी यू